आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव। मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री। सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांची जयंती कोपरगाव शहरासह तालुक्यात विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे साहेबांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अष्टविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जावरे, संजय सातबाई, कैलास जाधव, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे, योगेश बागुल तसेच विविध मान्यवर उपस्थित होते। तसेच यावेळी इंदिरा शॉपिंग सेंटर येथे मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले। संवत्सर येथे प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे उपस्थित होते। प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी एकत्रित येत शाळेमध्ये 3 सोलरचे हायमॅक्स व 1 मोठे इन्व्हर्टर्स आणि बॅटरी देण्यात आली। यासह संवत्सर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवचारी, लक्ष्मणवाडी, परजणे वस्ती, दशरथवाडी, बिरोबा वाघीनाला येथील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये एक डिजिटल वॉच, फॅन व सतरंजा यांचे वाटप बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या 96व्या जयंती निमित्त सोमवारी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर प्राचार्य प्रदीप कदम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर संजीवनी व प्रतिष्ठानच्या वतीने लायन्स मूकबधीर व अपंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप, आरोग्य तपासणी, मोफत रिपोर्ट काढण्याचा उपक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमास माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या। त्यांच्या हस्ते स्कूल बॅग वितरण करण्यात आले आहे। आज सहकार महर्षी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण तालुकाभर एक प्रेरणा दिन हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे। प्रथम मी स्वर्गीय साहेबांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांच्याबरोबर जे सहकारी म्हणून जे वेगवेगळ्या पक्षाची नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी जी घडली तेही आज आवर्जून या प्रेरणा दिनाच्या दिवशी साहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे, तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताभाऊ काले, विजयभाऊ आडाव, माजी नगराध्यक्ष दिलीपभाऊ दारुंकर, तसेच रवी अण्णा पाठक, अतुलभाऊ काले, संदीपभाऊ वरपे, संजयभाऊ सातबाई, तसेच योगेश भाऊ बागुल, कैलासजी जाधव, जितेंद्रजी रणशूर, राजेंद्रजी सोनवणे, हरिभाऊ गिरमे, दीपकभाऊ साळुंके, हसनभाई पटेल, नारायण शेठ अग्रवाल, कैलास खैरे, आदिनाथ पाठक, तसेच कलविंदर डडियाल उपस्थित सर्वच मान्यवर कार्यकर्ते आहे। मला आत्ताच भेटले नानाभाऊ सिंगर, या सगळ्या मंडळींनी साहेबांबरोबर खूप बारीक सारीक कामामध्ये सहभाग नोंदवला आणि पक्ष वेगळे जरी असले तरी एक ज्येष्ठ नेते आणि आपल्या तालुक्याचं दूरदृष्टी नेतृत्व म्हणून कायम राजाभाऊ असतील, इतर सगळ्या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन वाडणे पाटील असतील, फरांदे सर असतील, बडदे असतील, ह्या सगळ्या मंडळींनी साहेबांना साथ दिली। साहेबांनी त्यांचा त्या ठिकाणी एक आदर केला। राजाभाऊंनी सांगितलं की साहेब मला आहोजावो घालायचे, त्याचं कारण असं आहे की आपण पक्ष जरी वेगळा असला तरी पण आपणही सामाजिक बांधिलकी जपत समाजाची जोडले गेलेले आहात आणि समाजाच्या छोट्या मोठ्या सगळ्या प्रश्नांना आपण लक्ष घालत आहात, म्हणून एक विरोधी पक्षात जरी असला तर त्याचा एक सन्मान राहिला पाहिजे, हा विषय साहेबांनी एक आदर्श घालून दिला। आणि त्या साहेबांच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात साहेबांकडून काही ना काही स्पर्श झालेला आहे। त्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी असेल, त्याच्या सुखदुःखात असेल, त्याची जाणीव ठेवून आज सगळे आमच्या परिवाराशी जोडले गेलेले आहेत। माननीय बिपिनदादा, विवेक भैया आमच्या सगळ्यांच्या सोबत, आमच्या सुखदुःखात आमच्यासोबत सगळे कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळी कायम असतात। याबद्दलची कृतज्ञता आमच्या परिवाराला कायम आहे आणि राहील, एवढं या निमित्ताने सांगते। कारण साहेबांनी एक शिकवण घालून दिलेली आहे आणि तो एक वैचारिक वारसा घेऊन आमचा परिवार काम करत आहे। म्हणून आपण बघितलं
सप्ताह श्रीराम कथेच्या कार्यक्रमाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद खेड्यापाड्यातून गावागल्लीतून लोकांनी येऊन दिला आणि एक चांगला उपक्रम यांनी केला. सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते आणि असंच प्रेम आमच्या परिवारावर असू द्या असं विनंती करते. धन्यवाद. कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त इथं प्रेरणा दिवस साजरा करतो आहे. आणि माझं व्यक्तिगत जर म्हटलं तर कोल्हे साहेबांशी अनेक संघर्षात अनेक सहकारात आमचा संबंध आलेला आहे. राजकारणात पण संबंध आलेला होता. तसे आम्ही त्यांचे पहिल्यापासून विरोधक होतो. पण जरी विरोधक असले तरी ते माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला आवजावं घालायचे अशी त्यांची हे होती, संस्कृती होती, संस्कार होते. मी त्यांना तरी म्हणायचो, साहेब तुम्ही मला आवजावं नका घालायचो. तेव्हा नाही, अरे तू मी सर्वांनाच घालतो, तुला पण घालतो, तू असं हे नको करू, काही मानत नको. अनेक गोष्टीमध्ये आम्ही त्यांचे बोलणे पण खाल्लेले आहे आणि त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टीत मार्गदर्शन पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांची आठवण ह्या दिवशी आल्याशिवाय राहत नाही. अशा त्या कोल्हे साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि खरं तर या निमित्तानं प्रेरणा दिन म्हणून आज हा जो उल्लेख केलेला आहे तो अतिशय योग्य आहे. कारण वारंवार या कोपरगाव शहरातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात एक दीपस्तंभ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल असे आदरणीय कोल्हे साहेब होते. त्यांचा कोपरगाव शहरातच नव्हे पण पूर्ण देशात, राज्यात एक विशिष्ट असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं आदर त्या ठिकाणी ज्या संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या किंवा शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलं अशा या आदरणीय आणि मोठ्या व्यक्तीचा आज 95वा जयंतीनिमित्त मी कोपरगाव शहर वासियांच्या वतीनं आदरणीय साहेबांना खूप खूप आदरांजली वाहतो. धन्यवाद. आणि माझ्या वरपे कुटुंबियाच्या वतीने कोल्हे साहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन त्या ठिकाणी करतो. आणि साहेबांची राजकीय सामाजिक वाटचाल, साहेबांचे विचार निश्चितच भविष्यातही आम्हाला प्रेरणा देतील अशी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.